नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पीटर लिंच यांनी लिहिलेल्या वन अप ऑन द वॉल स्ट्रीट या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. वन अप ऑन द वॉल स्ट्रीट हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे. पीटर लिंच यांनी या पुस्तकात त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. सोबतच शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी वाचकांना काही महत्त्वाच्या टिप्स आणि सजेशनसुद्धा दिलेले आहेत. या पुस्तकातून लेखक पीटर लिंच हे आपल्याला ती प्रत्येक स्ट्रॅटेजी शिकवतात, ज्यामुळे आपण आपले पैसे कधी, कसे आणि कुठे गुंतवायला हवेत हे आपल्याला समजतं. बऱ्याच लोकांना शेअर मार्केट एखाद्या गॅम्बलिंगसारखा प्रकार वाटतो. यामध्ये रिस्क आहे अशी भीती वाटते, म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला खूप जण घाबरतात. पण या समरीतून तुम्हाला समजेल की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे का गुंतवले पाहिजे. जरी तुमचं फायनान्स बॅकग्राऊंड नसलं किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत नसाल, तरीही तुम्ही ही समरी नक्कीच ऐकली पाहिजे. पीटर लिंच हे जगातील बेस्ट म्युच्युअल फंड मॅनेजर आहेत. या समरीतून तुम्हाला पीटर लिंच यांनी सांगितलेल्या काही सजेशन्स आणि टिप्ससुद्धा मिळतील, जसं की कधी आणि कोणत्या कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवायला हवेत. या समरीमध्ये तुम्हाला खूप सारी उदाहरणं आणि अनुभव ऐकायला मिळतील, जे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी प्रेरणा देतील. बऱ्याचदा लोक शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी 100 वेळा विचार करतात. ज्या लोकांचा फायनान्शियल बॅकग्राऊंड नसतो किंवा ज्यांना कोणताही अनुभव नसतो, अशी लोक मात्र शेअर मार्केटपासून दूर राहणंच पसंत करतात. पहिल्या चॅप्टरमध्ये लेखक पीटर लिंच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे या फील्डची माहिती असली पाहिजे हा आपला गैरसमज दूर करतात. त्यांच्या मते जरी तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात इतिहास किंवा तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असेल, तरीही तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकता. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फायनान्समध्ये डिग्री असणं आवश्यक वाटत असेल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असं लेखक म्हणतात. मग भले तुमचं बॅकग्राऊंड कधीच फायनान्सचं नसलं तरीही हरकत नाही, कारण शेअर मार्केटमध्ये तुमची शैक्षणिक पात्रता मॅटर करत नाही. लेखकांचा सुद्धा बॅकग्राऊंड कधीही फायनान्शियल नव्हता, तरीसुद्धा ते आज जगातले एक बेस्ट म्युच्युअल फंड मॅनेजर बनले. थोडक्यात लेखक सांगतात की गुंतवणूक करण्यासाठी पदवीची किंवा एक्सपर्ट असण्याची गरज नाही. आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये समजून घेऊ कसे नवीन गुंतवणूकदार एक्सपर्ट्स लोकांना मागे टाकतात. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी गुंतवणुकीमधील रिस्क फॅक्टर एखाद्या नवीन गुंतवणूकदारासाठी असलेल्या रिस्क फ्री गुंतवणुकीच्या अगदी उलट असतो. जेव्हा अनेक मोठ्या संस्था शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि जेव्हा तो स्टॉक रिकमेंडेड लिस्टमध्ये ॲड होतो, तेव्हाच तो स्टॉक जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. पण खरं तर लोक स्टॉक्स विकत घेण्यासाठी इतरांची वाट पाहत असतात. म्हणजे जर इतर कोणी एखादा शेअर विकत घेतला की मग ते तो शेअर विकत घेतात. याला लेखक स्ट्रीट लॅग असं म्हणतात. कंपन्यांना त्यांचे शेअर्स संस्थांनी विकत घेण्यासाठी अनेक वर्षे लागतात. म्हणून तुम्ही पण जर इतर कोणी शेअर्स तुमच्या आधी विकत घेण्याची वाट पाहत बसलात, तर तुमची नफा कमावण्याची शक्यता कमी होते. लेखक आणखी एक सल्ला देतात की कधीही प्रोफेशनलचं ऐकू नका. जेव्हा आपल्याला एखादी चांगली हेअरस्टाईल करायची असते किंवा आपल्या घराचं इंटेरियर करायचं असतं, तेव्हा आपण एक्सपर्टकडे जातो. पण लेखक म्हणतात गुंतवणुकीची गोष्ट वेगळी आहे. इथे तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगला एक्सपर्ट मिळणार नाही. लेखक सांगतात फंड मॅनेजर असे शेअर्स खरेदी करत नाहीत ज्यांना पाहून वाटतं की याला चांगला रिवॉर्ड मिळेल. अशा शेअर्सना पोटेन्शियली रिवॉर्डिंग स्टॉक्स असं म्हणतात. पण जेव्हा हेच शेअर्स वर जातात, तेव्हा हे फंड मॅनेजर गुंतवणूक करण्यासाठी हे शेअर्स खूपच लहान होते यांसारखी कारणं देतात. पोटेन्शियली रिवॉर्डिंग स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यामध्ये जास्त रिस्क असते आणि बरेचसे फंड मॅनेजर्स ही रिस्क घ्यायला घाबरतात, कारण फंड मॅनेजर्सना त्यांचा जॉब सोडायचा नसतो. जर त्यांनी त्यांच्या क्लायंट्सला IBM सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला सांगितलं, तर त्यांचे जॉब्स कधीही जाणार नाहीत. मग भलेही शेअर प्राईस कितीही कमी झाली तरी. त्यामागचं कारण म्हणजे IBM सारख्या मोठ्या कंपन्यांची मार्केटमध्ये चांगली प्रतिष्ठा असते आणि त्यांचे शेअर्स हमखास वर जातील अशी अपेक्षा असते. म्हणून फंड मॅनेजरच्या जजमेंटकडे कुणीही बोट दाखवू शकत नाही. तर दुसरीकडे जर फंड मॅनेजरने त्यांच्या क्लायंटला एखाद्या छोट्या कंपनीत गुंतवणूक करायला सांगितलं आणि जर ते शेअर्स खाली आले, तर त्यांची नोकरीही जाऊ शकते. आणि जरी क्लायंटने वेगवेगळ्या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तरीही तो एक धोकादायक निर्णय होऊ शकतो. समजा 2 व्यक्ती एकत्र गोल्फ खेळत आहेत
आणि जर त्यांचे अकाउंट 2 वेगवेगळ्या बँकेत असतील तर ते एकमेकांना हे कधीच सांगणार नाहीत की कोणाला किती फायदा होतोय. जर ए व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 20% वाढ झाली आणि बी व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 40% वाढ झाली असेल तर अशा वेळेस ए व्यक्ती आपले सर्व पैसे आपल्या बँकेतून काढून दुसऱ्या बँकेत भरण्याचा विचार करू शकतो. म्हणून क्लायंटसाठी एकाच बॅचच्या स्टॉकमधून वेगवेगळे शेअर्स निवडले जातात. स्टॉक मार्केटमध्ये नवीन असणं हा तुमचा सर्वात मोठा फायदा आहे, कारण तुमचे एम्प्लॉयर्स तुमच्या कोणत्याही निर्णयाला दोष देऊ शकणार नाहीत आणि तुम्हाला नोकरीवरून देखील काढलं जाणार नाही. तुम्ही IBMपेक्षा लहान असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा धोका पत्करू शकता. सोबतच तुम्हाला तुमचे पैसे वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये विभागण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आवडीने स्टॉक घेऊ शकता. जर तुम्हाला मार्केट योग्य वाटत नसेल तर तुम्ही चांगली संधी मिळेपर्यंत गुंतवणूक करू नका, कारण पैसे नेमके कुठे गुंतवायचे आहेत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाता किंवा तुमच्या मित्रांनी घातलेले कपडे हे सर्व ठरवतात की कोणता स्टॉक वाढणार आहे. या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, पण केबिनमध्ये बसणाऱ्या त्या प्रोफेशनलला या गोष्टी माहीत नाहीत, कारण त्यांना कोणतंही ग्राउंड नॉलेज नसतं. फक्त वेगवेगळ्या कंपन्यांचे रिपोर्ट्स त्यांच्याकडे असतात. म्हणून खरी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तुमच्यापर्यंत पोहोचते. आता पुढच्या चॅप्टरमध्ये स्टॉक्स आणि बॉन्ड यामधील गुंतवणूक यांची तुलना केली आहे. त्याचबरोबर या दोघांशी जोडलेले रिस्क फॅक्टर्ससुद्धा स्पष्ट केले आहेत. स्टॉकमधील गुंतवणुकीला समजण्यासाठी लेखक पीटर लिंच यांनी पत्त्यांच्या खेळाचं उदाहरण दिलं आहे. स्टॉक मार्केटमध्ये घसरण होताच लोक बॉन्ड घेण्यासाठी बँकेकडे धावतात, पण बॉन्ड हे एखाद्या कर्जासारखे असतात. गुंतवणूकदार व्याज दरावर कर्जदाराला ते देतात. गेल्या काही वर्षांपासून बॉन्ड्स खूप प्रसिद्ध झालेत, पण आपण बॉन्डमधील गुंतवणुकीची स्टॉकमधील गुंतवणुकीशी तुलना करू शकत नाही. लेखक सांगतात, स्टॉक्समध्ये मिळणारा फायदा हा एखाद्या बॉन्डपेक्षा खूप जास्त असतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करता तेव्हा त्या कंपनीचे काही शेअर्स म्हणजेच काही भाग तुमचा होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही त्या कंपनीचे एक पार्टनर बनता. म्हणून जेव्हा त्या कंपनीची वाढ होईल तेव्हा तुमची सुद्धा वाढ होईल, कारण आता तुम्ही पण त्या कंपनीचे एक पार्टनर आहात. तर दुसरीकडे बॉन्डमध्ये तुम्ही फक्त एक मनी लेंडर म्हणजे पैसे उधार देणारे आहात, जे नंतर काही व्याज दराने तुम्हाला परत मिळणार आहेत. लेखक सांगतात, स्टॉक्स तुम्हाला कधीही फायद्याची गॅरंटी देत नाही, पण तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. लोक जेव्हा त्यांचे पैसे गमावतात तेव्हा ते स्टॉकमधल्या गुंतवणुकीला एक जुगार म्हणतात. पण नुकसान तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवणूक करता. तसं पाहायला गेलं तर बॉन्डमध्ये सुद्धा धोका आहे. यामध्ये अनेक वेळा व्याजदर इतका कमी होतो की तुम्हाला फारच कमी मोबदला मिळतो किंवा तुम्हाला डिस्काउंटमध्ये बॉन्ड विकावा लागतो. त्यामुळे कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारावेत आणि त्यावर मिळालेल्या उत्तरांवरून त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवावेत की नाही हे ठरवावं. स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं हे पोकर गेमसारखं आहे. सुरुवातीला तुम्हाला काहीच समजत नाही, पण नंतर हळूहळू तुमच्या समोरील चित्र स्पष्ट होऊ लागतं. सुरुवातीला तुम्हाला फक्त तुमची कार्ड्स माहीत असतात, पण जसजसे इतर कार्ड्स ओपन होतात तसं तुम्हाला कळतं की कोण जिंकणार आहे. तुम्ही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करण्यापूर्वी पीटर लिंच तुम्हाला 3 प्रश्नांची मिरर टेस्ट देतात. तुमची गुंतवणूक जास्त धोकादायक होऊ नये म्हणून हे प्रश्न आहेत. त्याचबरोबर पीटर यांनी गुंतवणूकदाराने घेतलेल्या निर्णयाच्या वेळी त्याच्या मनात होणाऱ्या मानवी भावनांचे देखील वर्णन केले आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत. पहिला प्रश्न म्हणजे, माझं स्वतःचं घर आहे का? दुसरा प्रश्न आहे, मला पैशांची गरज आहे का? तिसरा प्रश्न आहे, शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी मी सक्षम आहे का? स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमचं घर खरेदी केलं पाहिजे, कारण घर खरेदी करणं ही अनेकांची एक प्राथमिक गुंतवणूक असते. शिवाय घर खरेदी करणं ही एक फायद्याची गुंतवणूक आहे. पण जेवढी काळजी आपण स्टॉक विकत घेताना करतो तेवढीच काळजी घर खरेदी करताना घ्यावी. तुमचं स्वतःचं घर झाल्यावर स्वतःशीच दुसरा प्रश्न विचारा, मला पैशांची गरज आहे का? जर तुमच्याकडे इतर कोणतीही पैशांची जबाबदारी असेल तर स्टॉकमध्ये पैसे गुंतवू नका. जसं की जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च 1-2 वर्षात उचलावा लागत असेल तर स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी योग्य नाही. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही तेव्हाच पैसे गुंतवले पाहिजेत
जेव्हा तुम्ही नुकसान सहन करू शकाल, तुमच्या गुंतवणुकीमुळे तुमच्या रोजच्या जीवनात किंवा गरजांमध्ये काही फरक पडत नसेल, तर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता. सर्वात शेवटी स्वतःला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारा की यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही वैयक्तिक गुण जसे की संयम, सहनशीलता, सामान्य व्यवहार ज्ञान, समाधानी वृत्ती आणि चिकाटी यासारखे गुण आहेत का? आणि त्याचबरोबर तुम्ही कधीही तुमच्या गट फिलिंगने न जाता फक्त फॅक्टर्सच्या आधारे निर्णय घ्या. एखादा निष्काळजी करणारा गुंतवणूकदार या 3 भावनांमधून जात असतो: चिंता, आत्मसंतुष्टता आणि आत्मसमर्पण. स्टॉक खाली तर पडणार नाही ना, या चिंतेत गुंतवणूकदार असतो आणि या भीतीनेच तो चांगल्या कंपनीचे स्टॉक्स विकत घेत नाही. मग जेव्हा तो जास्त किमतीत स्टॉक्स घेतो तेव्हा त्याला असमाधानी वाटतं आणि शेवटी जेव्हा त्याने घेतलेले स्टॉक्स विकत घेतलेल्या किमतीपेक्षा कमी होतात तेव्हा त्याची हिंमत कमी पडते आणि तो आपले स्टॉक्स विकतो. आणखी काही गुंतवणूकदार स्वतःला लॉंग टर्म गुंतवणूकदार असं म्हणवतात, पण स्टॉक्सचे दर कमी होताच ते लगेचच त्यांचे शेअर्स विकून अल्पकालीन गुंतवणूकदाराच्या गर्दीत सामील होतात. गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य आहे की नाही हे कसं कळेल? तर याबद्दल कोणताही अंदाज बांधता येत नाही. पुढच्या चॅप्टरमध्ये लेखक पीटर लिंच आपल्याला सांगतात की तुमच्या आधीच्या अनुभवांवरून भविष्यातील अंदाज बांधू नका. हे समजण्यासाठी लेखक द कॉकटेल थिअरी एक्सप्लेन करतात, जी मार्केटच्या स्थितीचा अंदाज लावण्यापासून किंवा आधीच अंदाज लावण्यापासून आपल्याला थांबवते. लोक पीटरला नेहमी असं विचारतात की आता मार्केटमध्ये गुंतवणूक करणं कसं असेल? सध्या मार्केट कसं आहे? वर आहे की खाली आहे? किंमत कधी वाढणार? तर खरं पाहता आपण कधीही शेअर मार्केटचा अंदाज लावू शकत नाही. ते फक्त वेळ वाया घालवण्यासारखं आहे, कारण भविष्यामध्ये काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. लेखक सांगतात त्याचबरोबर आपण हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की पॅटर्न्स नेहमी रिपीट होत नाहीत. आज जे घडलं ते उद्या घडेलच असं नाही, आणि जुन्या अनुभवांवरून भविष्याचा अंदाज लावण्याचा मानवाचा जो स्वभाव आहे त्याने चूक होऊ शकते. मायन मायथॉलॉजीनुसार हे जग आतापर्यंत 4 वेळा संपलेलं आहे आणि प्रत्येक वेळी मायन स्वतःला भविष्यासाठी वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं संरक्षण नेहमी आधीच्या विनाशाच्या विरुद्ध असतं. या मायनांचा असा विश्वास होता की जगाचा पहिला अंत महापुराने झाला होता, म्हणून मायन स्वतःला वाचवण्यासाठी डोंगरावर गेले आणि झाडांवर घरे बांधून राहू लागले. त्यानंतर दुसऱ्या वेळेस जगाचा आगीमुळे अंत झाला. हेच सतत चालू राहिलं आणि प्रत्येक वेळी मायन स्वतःला होणाऱ्या विनाशापासून वाचवण्याची तयारी करत राहिले. पण जे आधी झालं होतं तेच पुन्हा होईल याची शाश्वती नाही, म्हणून भविष्याचा अंदाज लावणं म्हणजे एक जुगार खेळण्यासारखं आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये आपल्याला कॉकटेल थिअरीची गरज पडते, जिथं वेगवेगळ्या प्रोफेशन्समधली लोकं आलेली आहेत आणि ड्रिंक्सचा आनंद घेत आहेत. ही आहे मार्केटची पहिली स्टेज, जेव्हा कोणीही म्युच्युअल फंड मॅनेजरशी बोलत नाही, जसं लोक डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करतात. ही अशी स्टेज आहे जिथे मार्केट वर जाऊ शकतं. आता येते स्टेज दुसरी, जिथे पाहुणे म्युच्युअल फंड मॅनेजरशी थोडा वेळ बोलल्यावर पुन्हा डेंटिस्टकडे जातात. या स्टेजमध्ये मार्केट 15% वर जाण्याची शक्यता असते. आता येते स्टेज तिसरी. आता सगळ्यांनी म्युच्युअल फंड मॅनेजरला वेढलेला आहे आणि त्यांच्याकडून सल्ला मागत आहेत की त्यांनी कोणते स्टॉक्स विकत घेतले पाहिजे. एवढंच नाही तर डेंटिस्टसुद्धा हेच प्रश्न त्याला विचारतात. ही अशी स्टेज आहे जिथे मार्केट 30% वर जाऊ शकतं. आता चौथ्या स्टेजमध्ये सगळ्यांनी म्युच्युअल फंड मॅनेजरला घेरलेला आहे, पण आता ते सगळे मिळून त्याला सांगत आहेत की त्याने कोणते स्टॉक्स घेतले पाहिजे. इतकंच नाही तर डेंटिस्टसुद्धा त्यांना टिप्स देतोय. ही अशी स्टेज आहे जेव्हा मार्केट अगदी वर पोहोचलेलं आहे आणि आता खाली घसरणार असतं. आता पुढचा चॅप्टर आपल्याला अशा 6 प्रकारच्या कंपन्या समजून घेण्यासाठी मदत करेल जिथे आपण आपले पैसे गुंतवले पाहिजे. या कंपन्या अशा प्रकारच्या आहेत: स्लो ग्रोअर्स, स्टॉलवर्ड्स, फास्ट ग्रोअर्स, सायक्लिकल्स, ॲसेट प्लेज आणि टर्न अराउंड्स. कुठे गुंतवणूक करावी हा विचार तुम्हाला त्रास देत असेल तर जरा तुमचं घर आणि घरामागील अंगण काळजीपूर्वक बघा. शिवाय जिथे तुम्ही काम करता किंवा ज्या मॉलमध्ये शॉपिंग करता ते लक्षपूर्वक पहा, कारण एका साधारण माणसाला वर्षातून फक्त 2 किंवा 3 वेळा चांगली संधी मिळते
आणि तुम्हाला अशीच योग्य संधी शोधायची आहे. गुंतवणुकीच्या पद्धतीमधील हे तुमचं पहिलं पाऊल असेल. एखाद्या कंपनीची वाढ होत आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचा CEO किंवा एक्सपर्ट असण्याची गरज नाही. तुम्ही एक साधे वर्कर असाल तरी तुम्ही योग्य गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही फक्त तुम्हाला आवडलेला किंवा तुम्ही वापरलेला एखादा प्रॉडक्ट निवडा. तुम्हाला माहीत असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यानं तुम्हाला एक ग्राहक म्हणून तुमच्या समोर त्या वस्तूची मार्केट पोझिशन एकदम स्पष्ट असेल. याने त्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये किती मागणी आहे किंवा ते किती चालेल हे तुम्हाला लगेच कळेल. पण फक्त एवढंच पुरेसं नाही, कारण जर एखादा स्टॉक तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तो स्टॉक विकत घ्यावा असं नक्कीच नाही. तर त्याबद्दल आधी थोडी रिसर्च करा. कोणत्याही रिसर्चशिवाय गुंतवणूक करणं म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे कार्ड्स न पाहता पोकर खेळण्यासारखं आहे. लोक घरातील वस्तू विकत घेताना जेवढे कष्ट घेतात तेवढे कष्ट ते स्टॉक विकत घेताना सहसा घेत नाहीत. पण ही विचारसरणी तुम्ही बदलायला हवी. तुम्ही निवडलेले प्रोडक्ट त्या कंपनीसाठी किती विक्री करत आहेत हे माहीत करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर एखादं प्रोडक्ट चांगलं विकलं जात असेल तर त्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये त्या प्रॉडक्टचं योगदान तितकं असेलच असं नाही. यासाठी लेखकाने पॅम्पर्सचं उदाहरण दिलंय. पॅम्पर्स 1970 पासून मार्केटमध्ये आहे आणि त्यांच्या बॉक्सवर लिहिलं आहे की ते प्रॉक्टर अँड गॅम्बल यांनी बनवलेलं आहे. जर समजा पॅम्पर्सची विक्री चांगली असेल तर तुम्ही त्याचे स्टॉक्स घेणार का? थोडा रिसर्च केल्यावर तुम्हाला कळेल की पॅम्पर्सचा कंपनीच्या प्रॉफिटमध्ये अगदी थोडासा वाटा आहे. म्हणून तुम्ही फक्त प्रॉडक्ट्सचं यश न पाहता ते प्रॉडक्ट कंपनीसाठी किती फायद्याचं आहे हे तपासणं गरजेचं आहे. खरं तर कंपनी किती मोठी आहे हे महत्त्वाचं आहे. कोका कोलासारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही खूप मोठ्या फायद्याची अपेक्षा करू शकत नाही, कारण जास्त फायदा हा लहान कंपनीमधूनच मिळत असतो. कारण मोठी कंपनी मोठे फायदे पाहत नाही, कारण ती आधीच टॉपवर पोहोचलेली असते. कोणत्याही कंपनीला आपण आधी स्लो ग्रोअर्स, स्टॉलवर्ड्स, फास्ट ग्रोअर्स, सायक्लिकल्स, ॲसेट प्लेज आणि टर्न अराउंड्स अशा 6 भागांमध्ये विभागू शकतो. स्लो ग्रोअर्स म्हणजे जुन्या कंपन्या ज्या एकेकाळी फास्ट ग्रोअर्स म्हणून सुरू झाल्या होत्या. त्यासाठी सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आजच्या इलेक्ट्रिक युटिलिटीज कंपनी. या कंपन्या त्यांच्या मॅक्झिमम लेवलपर्यंत पोहोचलेल्या आहेत. स्टॉलवर्ड्स म्हणजे अशा कंपन्या ज्या स्लो ग्रोअर्स आणि फास्ट ग्रोअर्स यांच्यामध्ये येतात. स्टॉलवर्ड्स कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता. कोका कोला ही पण एक स्टॉलवर्ड कंपनी आहे. म्हणून जर तुम्ही योग्य कंपनीत योग्य वेळी पैसे गुंतवले तर हमखास तुम्हाला चांगले पैसे कमावता येतात. फास्ट ग्रोअर्स अशा कंपन्या आहेत ज्या तुम्हाला 200% पर्यंत प्रॉफिट देऊ शकतात. आणि जनरल स्टोअर बिझनेसमधील वॉलमार्ट या कंपन्या फास्ट ग्रोअर्सची उदाहरणं आहेत आणि ते यशस्वी देखील झाले आहेत. म्हणून मार्केटमध्ये त्यांची स्वतःची मोनोपॉली असते. तुम्ही मंदीमध्ये कंपनीची कामगिरी तपासली पाहिजे, कारण त्यावरून तुम्ही त्यांचा स्टॉक किती वेळ होल्ड करू शकता हे ठरवू शकाल. सायक्लिकल्स म्हणजे अशी कंपनी ज्यांचे प्रॉफिट आणि लॉस हे रेग्युलर असतात, किंवा अशा कंपन्या ज्यांच्याविषयी जास्त अंदाज लावणं कठीण असतं. केमिकल कंपन्या आणि एअरलाइन्स कंपन्या सायक्लिकल कंपनीचे उदाहरण आहेत. या कंपन्यांचा चढ आणि उतार हा रॉ मटेरियल किंवा ॲडमिनिस्ट्रेशनची पॉलिसी यासारख्या एक्सटर्नल फॅक्टरवर अवलंबून असतो. टर्न अराउंड अशा कंपन्या आहेत ज्यांची वाढ काही कारणामुळे थांबलेली असते आणि अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं खूप धोकादायक असतं. जर त्यांचं कर्ज सतत वाढतच असेल आणि PE रेशो इन्फ्लेटेड असेल तर त्यांचे स्टॉक्स विकणं अधिक चांगलं असतं. ॲसेट प्ले सारख्या कंपन्या गुंतवणुकीसाठी पोटेन्शियली रिवॉर्डिंग असू शकतात आणि त्याशिवाय मोठे गुंतवणूकदार अशा कंपन्यांकडे दुर्लक्ष करतात. म्हणून अशा कंपन्यामध्ये तुम्ही फायद्याची ट्रिक खेळू शकता आणि कोणती कंपनी ॲसेट प्ले आहे की नाही हे पाहू शकता. कोणतीही कंपनी एकाच कॅटेगरीमध्ये राहत नाही. तुम्हाला गुंतवणूक करण्यासारखा एखादा स्टॉक मिळाला ज्याच्याविषयी तुम्ही रिसर्च पण केलेला आहे, मग त्यानंतर त्या कंपनीला या 6 कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीमध्ये ठेवावं. ही झाली तुमच्या गुंतवणुकीच्या पद्धतीची तिसरी स्टेप, जी की कॅटेगरायझेशनची स्टेप आहे. आता पुढच्या चॅप्टरमध्ये लेखक पीटर लिंच यांनी कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला हवी आणि कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू नये हे सांगितलंय.
आतापर्यंत आपण कंपनीला कसं कॅटेगराईज करायचं, म्हणजे कंपनीचं कसं वर्गीकरण करायचं हे शिकलो. आता आपण समजून घेऊ की या कंपन्या आपली मिळकत कशी वाढवतील. तर त्यासाठी कंपनीची अर्निंग चेक करा. आता आपण समजून घेऊ की या कंपनी आपली कमाई कशी वाढवतील. तर त्यासाठी कंपनीची कमाई चेक करा आणि कंपनी कशी कमाई वाढवेल ते शोधा. कोणत्या कंपन्या त्यांची कमाई वाढवणार आहेत आणि तुम्ही त्यावरून तुमची कमाई कशी वाढवू शकता हे आपल्याला चौथ्या स्टेपमध्ये कळेल. कंपनी त्यांची कमाई वाढवण्यासाठी पुढील 5 धोरणं फॉलो करतात. पहिलं आहे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची किंमत करून. पण हे तेव्हाच केलं जातं जेव्हा मार्केटमध्ये खूप स्पर्धक असतात आणि तुम्हाला इतरांच्या पुढे जायचं असतं. दुसरं धोरण आहे तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा रेट वाढवून. जेव्हा एखादं प्रॉडक्ट चांगलं विकलं जात असेल तेव्हा त्याचे रेट्स वाढवण्याची वेळ योग्य असते, कारण प्रॉडक्ट आधीच हिट झालेलं असतं. मग आपण अशी अपेक्षा करू शकतो की ग्राहक जास्त किंमत देण्यासाठी तयार होईल. तिसरं धोरण आहे नवीन मार्केटमध्ये विस्तारीकरण करून. यासाठी तुम्ही जास्त चांगले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस देऊ शकता. चौथं धोरण आहे तुमचे जास्तीचे प्रॉडक्ट्स जुन्या मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न करा. या धोरणामध्ये कंपन्या त्यांचे सध्याचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आधीच तयार असलेल्या मार्केटमध्ये विकतात, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त मार्केट कव्हर करता येतं. कंपनी तिच्या सध्याच्या ग्राहकाला जास्त प्रॉडक्ट्स विकत घेण्यासाठी आकर्षित करू शकते किंवा नवीन ग्राहकाला टार्गेट करू शकते. एवढंच नाही तर स्पर्धकाच्या ग्राहकांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते. 5वं धोरण आहे मागे पडलेले किंवा बंद होणारे युनिट्स पुन्हा सुरू करणं. कोणतंही धोरण फायद्याचं ठरत नसेल तर ते रिवाईज केलं जाऊ शकतं किंवा कमाई वाढवण्यासाठी कधीही सोडलं जाऊ शकतं. जे स्टॉक्स डल वाटत असतात ते बरेचदा वर जातात. समजा एखाद्या स्टॉकचं नाव बॉब इव्हन्स फार्मस असं आहे, तर अशा नावाच्या कंपनीमध्ये कोणीही गुंतवणूक करणार नाही. नाव जितकं फॅन्सी असेल तितक्यात जास्त लोकांना त्यामध्ये गुंतवणूक करायला आवडतं. पण हे स्टॉक्स अनेक वेळा खाली पडतात. म्हणून कितीही बोरिंग नाव असलं तरी चालेल किंवा एखादी कंपनी बॉटलची कॅप बनवत असली तरी चालेल आणि कदाचित तुम्ही अशा कंपनीला कोणत्याही मॅगझिनच्या पहिल्या पेजवर पाहिलेलं नसेल, पण अशी कंपनी मोठ्या गुंतवणूकदाराचं लक्ष स्वतःकडे खिचून घेते. जर संस्था यांचे स्टॉक्स घेत नसतील तर तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी एक पोटेन्शियल कंपनी मिळेल. वाढ होणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं एक चांगली आयडिया आहे. जास्त वाढ असणाऱ्या इंडस्ट्रीचे शेअर्स नेहमी खाली उतरतात, म्हणून तुम्ही अशा कंपनीचा विचार केला पाहिजे जी नेहमी वापरता येणारे प्रॉडक्ट्स बनवते. कम्प्युटर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, कारण कम्प्युटर कंपन्यांमध्ये नेहमीच जास्त स्पर्धा असते आणि त्यामुळे त्यांच्या किमती सतत कमी होत असतात. आणि टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या कंपन्या कमी किमतीत आपलं काम करून घेतात आणि नेहमी प्रॉफिटमध्ये राहतात. ज्या कंपन्याचा स्वतःच्या स्टॉक्समध्ये मोठा भाग असतो त्यांचा त्यांच्या कंपनीवर विश्वास असतो. तुम्ही अशा कंपन्यांचे स्टॉक्स डोळे झाकून घेऊ शकता, कारण शेअर होल्डर्सना त्यांच्या कंपनीकडून नेहमीच चांगल्या कामगिरीची आशा असते. कोणत्याही इंडस्ट्रीमधील होणारी हाय ग्रोथ उद्योजकाच्या एखाद्या लहानशा ग्रुपला आकर्षित करते, जे यावर लगेच ॲक्शन घेतात. आता पुढच्या चॅप्टरमध्ये असे इंडिकेटर्स सांगितलेले आहेत ज्यावरून तुम्हाला गुंतवणूक करायची की नाही हे ठरवायला मदत होईल. हे इंडिकेटर्स आपण आधी पाहिलेल्या 6 कॅटेगरीजवर आधारित आहेत. त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये असंही सांगितलं आहे की तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहात त्या कंपनीची मूलभूत तथ्य तपासणं खूप महत्त्वाचं आहे. गुंतवणूक करण्याआधी तुम्ही आज ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहात ती कंपनी उद्या जास्त व्हॅल्युएबल होणं का महत्त्वाचं आहे हे समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ही गोष्ट आपली कमाई आणि मालमत्तेशी जोडलेली आहे. गुंतवणूकदार किती पैसे गुंतवणूक करण्यास तयार आहेत हे त्याची कमाई आणि मालमत्ता ठरवतात. पी रेशोवरून कोणता स्टॉक जास्त किमतीचा आहे आणि कोणता स्टॉक कमी किमतीचा आहे किंवा वाजवी दराचा आहे हे कळतं. पी रेशो प्राइस आणि अर्निंग यामधील रेशो असतो. हे मोजण्यासाठी स्टॉकच्या सध्याच्या प्राइसला कंपनीच्या फिस्कल अर्निंगशी डिवाइड करावं लागतं. कंपनीच्या 12 महिन्यांपूर्वीच्या अर्निंग्सला फिस्कल अर्निंग्स असं म्हणतात. कंपनीची फ्युचर अर्निंग्स पण पाहायची असते, पण तुम्ही हा अंदाज लावू शकत नसल्याने तुम्ही फक्त माहिती काढू शकता की कंपनी आपली कमाई वाढवण्यासाठी कोणते प्लॅन्स करणार आहे.
एकदा का तुम्ही हे माहीत करून घेतलं, मग तुम्ही तुमचे प्लॅन्स काम करत आहेत की नाही हे नियमितपणे तपासून पाहू शकता. फक्त एकदाच तुम्हाला हे शोधून काढायचं आहे की कंपनी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते आणि तिचे स्टॉक्स जास्त किमतीचे आहेत, कमी किमतीचे आहेत की वाजवी दरात आहेत. मग तुम्ही तुमची पुढची स्टेप घेऊ शकता. तुमच्या पुढच्या स्टेपमध्ये कंपनीविषयी जास्त माहिती घ्या आणि पुढे जाऊन ती कंपनी आणखी कमाई कशी करेल ते शोधा. कंपनी स्लो ग्रोअर असेल तर जेव्हा कंपनी तुम्हाला नियमितपणे डिव्हिडंड देत असेल आणि कंपनीची अर्निंग वाढत असेल तेव्हाच तुम्ही गुंतवणूक करावी. की मंदीमध्ये कंपनी डिव्हिडंड देत होती की नाही हेही तपासा. कंपनी सायक्लिकल असल्यास तुम्हाला हे पाहावं लागेल की मागच्या काही वर्षांमध्ये कंपनीच्या विक्रीमध्ये काही वाढ झाली होती की नाही. ॲसेट्स प्ले कंपनीमध्ये तुम्हाला त्यांची मालमत्ता काय आहे आणि त्या मालमत्तेची किंमत किती आहे हे तपासावं लागेल. जर टर्न अराउंड कंपनी असेल तर तुम्हाला कंपनीचे अर्निंग्स सुधारत आहेत की नाही आणि तिचे प्लॅन्स काम करत आहेत की नाही हे शोधून काढावं लागेल. एखाद्या स्टॉलवर्ट कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे ठरवण्यासाठी PE रेशो हा एक बेस्ट इंडिकेटर ठरतो. जर तुम्ही एखाद्या फास्ट ग्रोअर कंपनीत गुंतवणूक करत असाल तर कंपनी अधिक वेगाने वाढ कशी करू शकते ते शोधा. आणि एवढं करूनही जर तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कंपनीला फोन करू शकता. बहुतेक कंपन्या त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांबरोबर प्रामाणिक असतात, कारण कधी ना कधी रिपोर्टमधून खरी माहिती बाहेर येतेच हे त्यांना माहीत असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर होल्डर असता तेव्हा तुम्ही कंपनीच्या हेडक्वार्टरला जाऊ शकता आणि तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हला भेटू शकता. त्याचबरोबर दुकानामध्ये जाऊन तुम्ही स्वतः ते प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. शिवाय तुम्ही ते प्रोडक्ट्स वापरणाऱ्या लोकांशी बोलू शकता, म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये त्या प्रोडक्ट आणि कंपनीची पोझिशन समजू शकेल. आता पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्ही गुंतवणूक करावी की करू नये हे ठरवण्यासाठी अनेक इंडेक्सची माहिती दिलेली आहे. यात तुम्हाला गुंतवणुकीच्या पद्धतीची माहिती, टिप्स आणि सजेशनसुद्धा मिळतात. आतापर्यंत तुम्ही कंपनीची माहिती घेऊन असा स्टॉक शोधला असेल ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि योग्य त्या कॅटेगरीमध्येही त्याला टाकलं असेल आणि तिची अर्निंग पण चेक केली असेल. पण गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला अजून काहीतरी करायचं आहे. आता तुम्ही 5व्या स्टेपवर पोहोचला आहात. कोणत्याही कंपनीच्या नंबर्सवरून ती नेमक्या कोणत्या लेवलवर उभी आहे हे तिचं स्टेटस सांगू शकते. मग गुंतवणूक करण्याआधी नेमक्या कोणत्या नंबर्सवर आपण लक्ष दिलं पाहिजे ते आपण समजून घेऊ. पहिलं आहे पर्सेंट ऑफ सेल्स, म्हणजे विक्रीची टक्केवारी. कोणत्याही प्रॉडक्टच्या विक्रीची टक्केवारी कंपनीमधील त्याचं महत्त्व ठरवते. म्हणजे जो प्रॉडक्ट जास्त विकला जाईल तितकाच जास्त फायदा कंपनीला होईल, म्हणून ज्याची विक्री जास्त त्याचं महत्त्व अधिक असणार. दुसरा आहे PE रेशो, म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो. हा रेशो स्टॉकची किंमत खूप जास्त किंवा खूपच कमी आहे किंवा नाही, तसेच त्याची योग्य किंमत आहे किंवा नाही हे समजण्यासाठी मदत करतो. PE रेशो हा प्राईस आणि अर्निंग यांच्यामधला रेशो आहे. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला स्टॉक प्राईसला कंपनीच्या फिस्कल अर्निंगशी डिवाईड करावं लागतं. आणि फिस्कल अर्निंग म्हणजे कोणत्याही कंपनीची गेल्या 12 महिन्यांची अर्निंग्स होय. म्हणून जेव्हा PE रेशो हा इंडस्ट्रीच्या PE रेशोपेक्षा कमी असेल तेव्हा शेअर्स विकत घ्यावेत. तिसरा आहे इंडस्ट्रीचा PE. हा कोणत्याही एका सेक्टर किंवा इंडस्ट्रीचा ॲव्हरेज प्राईस टू अर्निंग रेशो असतो. हाय PE म्हणजे गुंतवणूकदार भविष्यामध्ये जास्त अर्निंग्स ग्रोथची अपेक्षा करू शकतात. आणि लो PE म्हणजे कंपनी आधीपेक्षा चांगली परफॉर्म करत आहे. त्यामुळे जर PE रेशो एकापेक्षा कमी असेल किंवा स्टॉक अंडर व्हॅल्यूड झाला असेल तर स्टॉक घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. पण जरी लो PE रेशो असला तरी इतर कंडिशन्स तपासणं गरजेचं आहे. चौथा आहे द कॅश पोझिशन. कोणत्याही कंपनीचा नेट कॅश पर शेअर हा द कॅश पोझिशन असतो. कंपनीची लेवल ऑफ कॅश ही तिच्या खर्च आणि पेंडिंग लायबिलिटीज म्हणजे त्यांची दायित्व यांच्या किती प्रमाणात आहे यावरून ठरतं. जर कॅश पोझिशन स्टेबल असेल तर त्याचा अर्थ असा की कंपनी तिच्या लायबिलिटीज म्हणजे दायित्व तिच्याकडील कॅश ऑन हँडने पूर्ण करू शकते. पाचवं आहे द डेट फॅक्टर. कंपनीवर किती कर्ज आहे आणि कंपनीने किती कर्ज दिलेलं आहे हे तुम्हाला शोधावं लागेल. जर एखाद्या कंपनीचे इक्विटीपेक्षा जास्त कर्ज असेल तर अशा कंपनीचे स्टॉक्स घेऊ नका.
कंपनीवर किती कर्ज आहे यावरून भविष्यामध्ये कंपनी बँकरप्ट होऊ शकते की नाही हे कळतं. 6वं आहे डिव्हिडंड. मंदीमध्येही जे स्टॉक्स नियमितपणे डिव्हिडंड देतात ते डिव्हिडंड न देणाऱ्या स्टॉक्सपेक्षा जास्त फायद्याचे असतात. 7वं आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे जे स्टॉक्स होल्डवर ठेवले जातात आणि जे एवढ्यात विकले गेले नाहीत अशा स्टॉक्सना इन्व्हेंटरी म्हणतात. जर इन्व्हेंटरी सतत वाढत राहिली आणि सेल्सपेक्षा जास्त वाढली तर ही चांगली गोष्ट नाही. कंपनीची पोझिशन नियमितपणे तपासणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्टोअर्सला भेट देऊन आणि ग्राहकांशी बोलून ग्राउंड फॅक्ट आणि रिपोर्ट तपासला पाहिजे. थोडक्यात तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तिला नीट तपासा आणि साधा ॲनालिसिस करण्यासाठी तिला कॅटेगरीमध्ये टाका. गुंतवणूक करण्यासाठी लहान कंपनीचा विचार करा. ज्या स्टॉक्समध्ये सगळे गुंतवणूक करत आहेत अशा कंपनीत गुंतवू नका. लक्षात ठेवा, ज्या कंपनीवर कर्ज नसेल ती कंपनी कधीच बँकरप्ट होणार नाही. स्वतःची शेअर्स विकत घेणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संयम ठेवा आणि खूप संशोधन करूनच निर्णय घ्या. आता पुढचा चॅप्टर तुम्हाला स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करायला मदत करेल आणि शेअर्स विकत घेण्यासाठी आणि विकण्यासाठी उत्तम वेळ कोणती असते हे सुद्धा सांगेल. स्टॉक मार्केटमध्ये जरी काही ठरलेलं नसलं तरी जर तुम्ही लक्ष ठेवलं तर स्टॉक्स कधी विकायचे आणि कधी खरेदी करायचे हे तुम्हाला कळू शकतं. जर तुम्ही स्टॉक्स निवडले असतील तर आता गुंतवणूक करण्याची वेळ आहे. ही स्टेप नंबर 6 आहे. जर PE रेशो इंडस्ट्रीच्या PE रेशोपेक्षा कमी असेल तर ते एक चांगलं चिन्ह आहे. जास्त PE म्हणजे आपण भविष्यामध्ये हायर अर्निंग ग्रोथची अपेक्षा करू शकतो. पण यात कंपनी सध्या ओव्हरव्हॅल्यूड आहे. लो PE हा कंपनी आधीच चांगलं परफॉर्म करत असल्याचा इशारा आहे. म्हणून तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता कारण कंपनी अंडरव्हॅल्यूड आहे. पण त्याचवेळी इतर गोष्टी जसं की इन्व्हेंटरी, कॅश फ्लो, कॅश पोझिशन, डेट फॅक्टर यासारख्या गोष्टी चेक करायला विसरू नका. स्टॉक मार्केटमधून 25 ते 30% वार्षिक परतावा मिळण्याची अपेक्षा करणं जरा जास्तच अवास्तव होईल. तुम्ही जितके जास्त स्टॉक्स विकत घ्याल तितकी जास्त शक्यता आहे की त्यातील एखादा स्टॉक तुम्हाला खूप मोठा फायदा कमावून देईल. आणि तुमच्याकडे जर जास्त स्टॉक्स असतील तर तुम्ही अगदी सहजपणे तुमचे पैसे त्यांच्यामध्ये फिरवू शकाल. तुम्ही तुमचे पैसे स्टॉक्सच्या अनेक कॅटेगरीमध्ये विभागू शकता. स्लो ग्रोअर स्टॉक्समध्ये रिस्क फॅक्टर कमी असतो पण फायदासुद्धा कमीच मिळतो. उदाहरणार्थ कोका कोलाकडून चांगला परफॉर्मन्स अपेक्षित असतो पण प्रत्यक्षात फायदा तुमच्या अपेक्षे इतका मोठा नसतो. त्याचप्रमाणे ॲसेट प्लेज हा कमी रिस्क आणि जास्त प्रॉफिटवाला स्टॉक आहे. सायक्लिकलमध्ये सुद्धा कमी रिस्क किंवा जास्त रिस्क असू शकते आणि यात फायदा पण कमी किंवा जास्त मिळू शकतो. फास्ट ग्रोअर्समध्ये जास्त फायदा आणि जास्त रिस्क असं दोन्हीही असतं. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये असणाऱ्या हॉलिडे सीझनमध्ये स्टॉक्स सगळ्यात जास्त खाली असतात. पण काहीही झालं तरी तुम्ही तुमचे स्टॉक्स कायम होल्डवर ठेवू शकत नाही. ज्या कंपनीमध्ये आपण पैसे गुंतवलेले असतात ती कंपनी जर चांगलं परफॉर्म करत नसेल तर तिचे शेअर्स होल्ड करण्याची गरज नाही. कारण आपण स्टॉक बिझनेसमध्ये पैसा कमावण्यासाठी गुंतवणूक करत असतो आणि जर काहीही उत्पन्न होत नसेल आणि जर आपण केलेली गुंतवणूक घाट्यामध्ये जात असेल तर अशा वेळेस शेअर्स विकणं योग्य आहे. आता शेवटची स्टेप आहे आपले शेअर्स विकणं. पण शेअर्स कधी विकायचे हे तुम्हाला कसं कळणार? तर इथे लेखक सांगतात की असा कोणताही फॉर्म्युला नाही की जो तुम्हाला सांगू शकेल की आता तुम्ही तुमचे स्टॉक्स विकू शकता. 30 ते 50% पर्यंत वाढ झाल्यावर स्लो ग्रोअर्सचे शेअर्स विका. जेव्हा PE रेशो त्यांच्या नॉर्मल रेंजपासून खूप दूर असेल तेव्हा स्टॉलवर्ट विका. सायक्लिकलचा शेअर एंड ऑफ द सायकल म्हणजे जेव्हा काहीतरी चूक होत असेल तेव्हा विका. जेव्हा PE रेशो अनियमितपणे वाढत असेल तेव्हा फास्ट ग्रोअर शेअर विका. आणि टर्न अराउंड स्टॉक्स हा सगळ्या अडचणी संपल्यावर विकला पाहिजे. जर कंपनी ॲसेट प्ले असेल तर जोपर्यंत कंपनी कर्जात जात नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉक्स होल्डवर ठेवू शकता. स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी मार्केट जेव्हा खाली घसरलेलं असेल म्हणजे डिक्लाइन करत असल्यास ही पण एक चांगली संधी असते. चांगली संधी नसल्यास स्वस्त स्टॉक्स विकत घेऊ नका. जर एखादी कंपनी सध्या चांगलं परफॉर्म करत नसेल तर तिची स्थिती सुधारेलच असं नाही. स्टॉक मार्केट एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला तुमचे विचार नवीन कल्पनांसाठी मोकळे ठेवावे लागतील. या समरीमध्ये आपण पीटर लिंच
यांचे अनुभव आणि सजेशन्स जाणून घेतले, ज्यामुळे तुम्हाला योग्य कंपनीमध्ये योग्य गुंतवणूक करण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर यात आपण सर्व रिस्क फॅक्टर्स पण ऐकले, जेणेकरून तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुमचं मोठं नुकसान होईल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.